जर तुम्ही देखील नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी नवीन नियम जाणून घेणं गरजेचं आहे। अन्यथा तुम्हाला विमानतळावर किंवा फ्लाईटमध्ये अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। तसं पाहायला गेलं तर नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो म्हणजे BCAS आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF यांनी हँडबॅग कॅरी करण्याच्या धोरणामध्ये काही बदल केलेत। नवीन नियम काय आहेत आणि त्यांचा तुमच्यावर कसा परिणाम होऊ शकतो हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्ही पाहताय माय महानगर मानिनी। नवीन हँडबॅग पॉलिसी काय सांगते तर फ्लाईटमध्ये सामान नेण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आलाय। नवीन नियमांनुसार आता प्रवाशांना फ्लाईटमध्ये फक्त एकच बॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाण्याची परवानगी असणार आहे। हे नियम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही विमानांसाठी लागू असतील। एक बॅग सोडून इतर सर्व बॅग या चेक इन करणं आवश्यक आहे। एअर इंडियाचे हँडबॅगसाठीचे नियम काय आहेत पाहूयात। एअर इंडियाचे प्रवासी प्रीमियम इकॉनॉमी आणि इकॉनॉमी क्लासेसमध्ये 7 किलो वजनाच्या हँडबॅग नेऊ शकतात। त्याचबरोबर फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासचे प्रवासी 10 किलोपर्यंतची बॅग घेऊन जाऊ शकतात। केबिन बॅगेजच्या व्यतिरिक्त प्रत्येक प्रवासी लॅपटॉप बॅग किंवा लेडीज पर्स देखील ठेवू शकतो, परंतु त्याचं वजन हे 3 किलोपेक्षा जास्त नसावं। एअर इंडिया हँडबॅग गाईडलाईन्स असं म्हणतात की भारतीय सुरक्षा नियमानुसार प्रत्येक प्रवाशाला फक्त एकच सामान ठेवता येऊ शकतं। सामानाचं वजन किंवा त्याचा आकार हा निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल। 2 मे 2024 पूर्वी जारी केलेल्या तिकिटांसाठी जुने नियम मात्र लागू असतील। विशेष सामानासाठी जसं की संगीत उपकरणं, अतिरिक्त जागा या बुक केल्या जाऊ शकतात। तसंच त्यांचं वजन हे 75 किलोपेक्षा जास्त नसावं आणि ते सीटवर सुरक्षितपणे बांधता यायला हवेत। आता हँडबॅगसाठी इंडिगोचे नियम काय आहेत ते पाहूयात। प्रत्येक प्रवाशाला जास्तीत जास्त 7 किलो वजनाची आणि 115 सेंटीमीटर म्हणजे त्याची लांबी, रुंदी आणि उंची ही 115 सेंटीमीटर असायला हवी अशी हँडबॅग घेऊन जाण्याची परवानगी आहे। प्रवासी एक लेडीज पर्स किंवा लॅपटॉप बॅग घेऊन जाऊ शकतात। याचा अर्थ जर महिला प्रवासी असेल तर ती लेडीज पर्स सोबत लॅपटॉप बॅग नेऊ शकत नाही। प्रवाशांनी निर्धारित वजनापेक्षा जास्त वजनाचं सामान नेलं तर अतिरिक्त शुल्क आकारलं जाऊ शकतं। चेक इन बॅगेजसाठी इंडिगोचे नियम काय आहेत पाहूयात। देशांतर्गत प्रवासामध्ये प्रवासी 15 किलोपर्यंतचं सामान चेक इन करू शकतात। डबल किंवा मल्टी सीट बुकिंग करता तुम्ही 10 किलो अतिरिक्त सामान कॅरी करू शकता। आंतरराष्ट्रीय फ्लाईटसाठी बॅगेज चेक इन ही डेस्टिनेशननुसार बदलते। हे साधारणपणे प्रति प्रवासी 20 किलो ते 30 किलो इतकं निश्चित केलं जातं। हे नियम का बदलले? प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे BCASने हँडबॅगशी संबंधित नियमांमध्ये बदल केलेत। किंबहुना गेल्या काही काळापासून हवाई प्रवाशांची संख्या ही सातत्याने वाढत चालली आहे। नोव्हेंबर 2024 मध्ये उड्डाणांच्या संख्येने आधीचे सगळे विक्रम मोडले होते, त्यामुळे विमानतळावरील भार देखील वाढत चाललाय। नवीन नियमांमुळे सुरक्षा तपासणीसाठी लागणारा वेळ कमी होऊ शकतो, म्हणून हे नियम बदलण्यात आलेत। नियम बदलण्यापूर्वी फ्लाईटमध्ये हाताच्या पिशव्या म्हणजेच हँडबॅग्स बाळगण्याची मर्यादा ही जास्त होती। ते किमान 8 किलो ते जास्तीत जास्त 12 किलो पर्यंत होती। मात्र नियमांमध्ये बदल केल्यानंतर ही मर्यादा किमान 7 वरून कमाल 10 किलो पर्यंत खाली आली आहे। पूर्वी इकॉनॉमीमध्ये 8 किलो, प्रीमियम इकॉनॉमीमध्ये 10 किलो आणि फर्स्ट किंवा बिझनेस क्लासमध्ये 12 किलो अशी मर्यादा होती। त्यामुळे प्रवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, कारण आता प्रवाशाला फक्त एकच बॅग बाळगता येणार आहे। हा नियम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही विमानांसाठी असणार आहे। तुम्ही एकापेक्षा जास्त बॅग घेऊन जात असाल तर तुम्हाला अतिरिक्त बॅग तपासावी लागेल। इकॉनॉमी आणि प्रीमियम इकॉनॉमी प्रवासी कमाल 7 किलो वजनाची एकच हँडबॅग बाळगू शकतील। फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासच्या प्रवाशांसाठी 10 किलो वजनाची मर्यादा निश्चित असेल आणि 2 मे 2024 पूर्वी फ्लाईट बुक केली असेल तर इकॉनॉमी क्लासचे प्रवासी 8 किलोपर्यंतच्या हँडबॅग घेऊन जाऊ शकतात। प्रीमियम इकॉनॉमीचे प्रवासी 10 किलोची हँडबॅग आणि फर्स्ट क्लासचे प्रवासी 12 किलो वजनाची बॅग बाळगू शकतात। सुरक्षा तपासणीच्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी हे नवीन नियम आणण्यात आलेत, त्यामुळे यांचं पालन जरूर करा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि बातम्यांच्या अपडेट्ससाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।